गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग, गुड मॉर्निंग. नमस्कार मंडळी. आपण आलो आहोत आज गावाला. तुम्ही रात्री पाहिलेच असेल की खूप रात्र झाली होती पोहोचण्यासाठी आणि आता सकाळ झाली आहे. सकाळी हे असं वातावरण दिसतं फ्रेश आणि हे फक्त गावालाच पाहायला मिळतं. सिटीमध्ये असं काही आपल्याला पाहायला मिळत नाही. एवढं छान वातावरण दिसतं सकाळी सकाळी. चला तर मग आज तुम्हाला दाखवते आपण काय करणार आहोत. इथे ना बाहेर दगडांची चूल बनवली आहे. याच्यामध्ये सध्या पाणी उकळतं आहे आणि आपण याच्यात शिजवणार आहोत गव्हाचा चीक कुरडया बनवण्यासाठी. तुम्हाला कुरडया बनवण्यासाठी चीक कसा काढला जातो ते पाहायचं असेल तर नक्की कमेंट करा. कुरडया बनण्यासाठी गव्हाचा चीक शिजण्याच्या प्रोसेसमध्ये आहे. आमच्या सासूबाई त्याला चांगलं हलवत आहेत. त्याला खूप हलवावं लागतं आणि आम्हाला बाबांनी पण खूप मदत केली हलवण्यासाठी. चीक आता शिजून रेडी आहे आणि आता याच्या बनणार कुरडया. महाराज इकडं काय करतात बघूया. चला चला बरं जाऊया आपण. शिव काय करतोयस? शेळी पाहतोय. शेळीला दगड हाणतोय आय थिंक. शिव काय करतो तू? शिव खेळतोय तोपर्यंत आपण कुरडया बनवायची तयारी करून घेऊया. खाट रेडी करूया. फाट्यावरती आधी चटई अंथरून घेतली आणि मग त्याच्यावरती वरून थोडीशी साडी अंथरली आणि मग याच्यावर आपण घालणार आहोत कुरडया. अशा पद्धतीने आपण 2 खाटा रेडी करून घेतल्यात आणि आता आपण सुरुवात करणार आहोत कुरडया बनवण्यासाठी. हे आमच्या सासूबाई आहेत, त्यांनी मला आता ह्या सोऱ्यामध्ये गव्हाचा चीक शिजलेला भरून दिला आहे आणि ही आहे माझी पहिली कुरडई बनवून रेडी. चला तर मग आपण आहे ना बाकीच्या सगळ्या कुरडया बनवून घेऊया. अशा पद्धतीने 3 खाटा फुल भरलेल्या आहेत. वाळण्यासाठी रेडी केलेल्या आहेत. आता ह्या उन्हात ठेवायच्या आणि मग दिवसभर वाळवायच्या. हॅलो गाईस. तर आता मी उठलेले आणि नाश्ता करून मी आंघोळीला गेलते आणि हे ते मी टावेल केसांना लावून आले बाहेर, कारण की मला आईने सांगितलं की आज आपण कुरड्या बनवतो आणि इथे बघा मागे शिव कुरड्या खातोय. त्याला चीक तर नाही जमला आणि इथे ते कुरड्या खातोय. थांबा आता बघते त्याला. ताई शिव काय खातोय? कुलड्या खातोय. कुलड्या काय खाल्लोय? कुलड्या खातोय. कुलड्या. हो का? तुला चीक नाही जमला का? नाही. कुरडया वाळत होत्या त्यामुळे तोपर्यंत म्हणलं चला समोरचा आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवून घेते. इथे समोर दारासमोर 2 आंब्याची झाडं आहेत. ही साडी थोडी इग्नोर करा कारण की ती शेळ्यांसाठी बांधली आहे. शेळ्या झाडाचे पाणी तोडायला येतात म्हणून. शिव तिकडं का चाललायस? असा परिसर आहे दारासमोर. ही जास्वंदीचं झाड आहे आणि ही समोर उंच अशी ना 2-3 नारळाची झाडं आहेत. खूप छान वाईब येते. खूप सुंदर वाटतं आणि हे पाठीमागं शेळ्या असतात आणि त्याच्याच बाजूला आहे आमचं घर. तर मंडळी कसं वाटलं आमचं घर, घरचा परिसर, घरासमोरचा परिसर नक्की सांगा कमेंटमध्ये.
मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा, ज्याने तुम्हाला पुढच्या व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात आधी भेटेल.